नमस्कार मित्रो, मी सिद्धांत. स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर. आजच्या भागामध्ये पाहूया संघर्षकन्या या कादंबरीचा भाग 8. तत्पूर्वी या कादंबरीमध्ये अगोदर काय झालं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर संघर्षकन्या या कादंबरीच्या प्रथम भागापासून प्रत्येक भागाला भेट द्या आणि आपल्या कमेंट्स नक्की नोंदवा. त्यासाठी आजची मराठी कथा या चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर वळूया कादंबरीच्या 8व्या भागाकडे. बिजलीने दार उघडलं. तिची मैत्रीण संगीता दारातच उभी दिसली. बिजलीला आश्चर्य वाटले. तिने तिला प्रश्न केला, का गं? त्यावर ती म्हणाली, अगं बाई, फोन केला ना तेव्हा तू जरा बेचैन दिसलीस. उद्या परत आपल्याला सोलापूरला जायचं आहे ना, म्हणून म्हटलं जाऊनच यावं. म्हणून आले बाई. मला वाटलं काय झालं हिला की रद्द करते जायचं. बिजली आणि तिची मैत्रीण संगू बराच वेळ बोलत होत्या. तिथं नेमकं कोणाकडं प्रशिक्षण घ्यायचे, राहण्याची व्यवस्था, शिकणं किती दिवस चालू राहणार याबद्दल दोघींनी चर्चा केली. पैसे किती लागतील. संगूने येतानाच बिजली काहीतरी खाईल म्हणून पार्सल आणलेलं होतं. दोघींनी गप्पा मारत ते खाल्लं. बिजलीला आता थोडीशी हुशारी वाटू लागली. सिद्धीची कमी पण तेजूच्या आठवणी काही केल्या कमी होत नव्हत्या. अजून खूप लहान होती तेजू. फोन करून विचारावे तर सोय नव्हती. वसतिगृहात फक्त रविवारी फोन करण्याची मुभा होती. तिच्याशी संपर्क व्हायला आणखी 3 दिवस जाणार होते. उद्याच्या तयारीने बिजलीने आवरून घ्यायला सुरुवात केली. 3 महिने खोली बंदच राहणार असल्याने खोली सोडावी की ठेवावी, 3 महिन्यांचे भाडे द्यावे लागेल. पण तरीही तिथून आल्यानंतर खोली शोधण्याचा प्रश्न नको म्हणून तिने सगळं सामान खोलीतच ठेवण्याचं निश्चित केलं. सगळे कपडे, आवश्यक सामान घेऊन बिजली निघाली. घराची चावी शेजारच्या घरी ठेवली. रिक्षात बसून बस स्टॉपवर गेली. मैत्रीण संगीता वाटच बघत होती. दोघी अगदी नटून थटून कुठंतरी पर्यटनाला निघालेल्या दिसत होत्या. पण तरीही तसं नव्हतं. त्या लावणीकला, नृत्यकला शिकायला निघाल्या होत्या, स्वतःचं जगणं सुकर करण्यासाठी. पुणे सोलापूर बस आली. दोघी बसमध्ये चढल्या. बस रिकामीच होती, त्यामुळे दोघींना एकाच सीटवर जागा मिळाली. आजचा एसटीचा प्रवास सोलापूरपर्यंतच होता, पण आयुष्याच्या प्रवासाचा पल्ला खूप लांब होता. सोलापूरला कुठं जायचं, कोणाकडे जायचं, संगूने आधीच सगळी माहिती घेऊन ठरविले होते. बिजलीला यातलं फारसं माहीत नव्हतं. संगीता आणि बिजली दोघींनी मनातून लावणी शिकण्याचे ठरविले होते. लावणीमधील अनेक प्रकारांपैकी छक्कड लावणी, बैठकीची लावणी, खडी लावणी असे अनेक प्रकार आत्मसात करून करिअर करत पोटाची भूक भागविण्यासाठी आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी मनापासून करण्याचे ठरविले होते. कारण त्या कलेमुळे कुठेतरी 2-5 रुपयांचं काम करता येणार होतं. एखादी कला अंगात असेल तर माणूस कधीही उपाशी मरत नाही. गाडी सोलापूरला पोहोचली. ठरलेल्या ठिकाणी एका रिक्षाने दोघीजणी पोचल्या. तिथं असलेल्या वर्करने त्यांना त्यांची राहण्याची खोली दाखविली. आणखी 4-5 मुली तिथे शिकण्यासाठी आल्या होत्या. खोलीत स्वयंपाकासाठीचे आवश्यक भांडे आणि किराणासुद्धा आणून दिलेला होता. यासाठीचे सगळे पैसे फीमधूनच ते घेत असायचे. इथं शिकायला येणाऱ्या मुली गरजवंत आणि विशिष्ट प्रवर्गातील असल्याने तिथल्या पुरुष कामगारांना माहीत असल्याने त्यांची पुरुषी नजर मात्र यापैकी कोणी आपल्याकडे आकर्षित होत आहे का आणि आकर्षित होण्यासाठी भिरभिरत असायची. काही दिवस गेल्यानंतर असाच तेथील कामगार श्याम, बिजली आणि संगीता इथं आल्यापासून या ना त्या कारणाने त्यांच्याजवळ घुटमळत होता. गरज नसताना मदत करायचा, जास्त बोलून ओळख वाढवत ठेवायचा, लगट करत असायचा हे संगूने ओळखले होते. पण बोलता येत नव्हते. जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटा सापडत नसतात. आयुष्य एका मिनिटात बदलत नसते, त्यासाठी खूप दिवस जावे लागतात. त्यासाठी एका मिनिटात घेतलेला योग्य निर्णय कामी येत असतो. बिजलीने शिकायचा निर्णय घेतला होता. रात्री 7 वाजता गुरु मुख्य रंगमंचाच्या ठिकाणी आले होते. त्यांनी बिजली आणि संगीताला बोलावून घेतले. त्यांची कौटुंबिक माहिती घेतली. त्यांना लावणी कलाप्रकार आणि इतर नृत्य प्रकार याबाबत माहिती देत करिअरच्या संधी कुठे आहेत, इथली व्यवस्था कशी असेल, नियम काय, फी काय हे सगळं समजावून सांगण्यातच 3 तास गेले.
दोघी लक्षपूर्वक समजावून घेत होत्या. नवीन शिकण्याच्या इच्छेपुढे मात्र सिद्धी आणि तेजूला बिजली काही काळ विसरली होती. त्या 2-3 तासांनंतर त्या त्यांना दिलेल्या खोलीत आल्या. कामगारानं केलेली सफाई त्यांना न आवडल्याने त्यांनी स्वतः खोलीचा सांदीकोपरा स्वच्छ केला. जेवण स्वतः बनविले. शेजारच्या आणखी 4-5 मुलींशी ओळख झाली. कोण, कुठले, काय, कौटुंबिक परिस्थिती यावर चर्चा झाली. सगळ्या एकाच परिस्थितीतून लावणी शिकण्यासाठी आल्या होत्या. आजचे शिक्षण उद्यासाठी पोट भरण्यासाठी मदतीला येणार होते. स्वतःच्या पायावर उभे राहायचे, स्वावलंबी व्हायचे तर मन लावून शिकावेच लागणार होते. बिजलीचा आणि संगीताचा लावणी शिकण्याचा दिनक्रम चालू झाला होता. सगळ्याजणी सकाळी लवकर उठून 9 वाजता रंगमंचावर जात असायच्या. गुरुविना ज्ञान नाही म्हणून उत्तम प्रख्यात लावणीतज्ञ त्यांनी शोधले होते. ते शिस्तीचे कठोर होते. मुली नृत्य क्षेत्रात पारंगत होऊन स्वतःचे नाव कमावताना आपलीही उंची वाढावी या प्रामाणिक भावनेने त्यांनी लावणीचे प्रकार सांगून त्यातील ठुमका, ताल, चेहऱ्याचे हावभाव या बारीक सारीक गोष्टी समजावून सांगत धडे द्यायला सुरुवात केली होती. कोणत्याही क्षेत्रात अत्युच्च कामगिरी हवी असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी सगळ्यांच्या मनावर बिंबविले होते. लावणीचे धडे बिजली मन लावून घेत होती. दिवसभरात सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास अशा 6 तासात बिजली घामाने ओलीचिंब होऊन जात असायची. 2-3 दिवस निघून गेले होते. आज रविवार, आज क्लासला सुट्टी होती. तेजू आणि सिद्धूची खुशाली तिला घ्यायची होती. वसतिगृहाच्या अधीक्षिका यांना तिने फोन लावला. फोन बिझी येत होता. बऱ्याच पालकांचे फोन आज येत असतात म्हणून असे असावे हे तिने समजून घेतले. काही वेळ गेल्यानंतर तिने पुन्हा फोन लावला. फोन उचलला गेला. हॅलो, मी तेजू आणि सिद्धूची आई बोलतीये. मॅडम, मुली कशा आहेत? तेजूला करमतं का? आजारी तर पडल्या नाहीत ना? भांडण करतात का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती बिजली करत होती. मॅडम फक्त ऐकतच होती. मॅडमला बोलायला तिने संधीच दिली नव्हती. लेकीवरची माया बिजलीच्या काळजातून ओतप्रोत बेधुंदपणे वाहत होती आणि त्यामुळे बिजली प्रश्नावर प्रश्न विचारत होती. तितक्यात मॅडमने सांगितले, ताई, काळजी करू नका, कसलीच तक्रार नाही. दोघी पण छान राहतात. छोटी पण रमली आहे. बसते हिरमसून कधी कधी, पण होते फ्रेश पुन्हा. आठवण काढते तुमची. कधी येणार म्हणून पण विचारते. थोडीशी खोडकर आहे, पण लागेल सवय हळूहळू. हां, आल्या इथं, बोला त्यांच्याबरोबर. असं म्हणून तिने फोन सिद्धीकडे दिला. ती आईबरोबर बोलायला लागली हे पाहून तेजूने लगेच तिच्या हातातून फोन हिसकावला. एका दमात बराच वेळ आईशी बोलत होती. इकडे बिजलीला गैवरून येत होते. आई, लवकर लवकर आम्हाला भेटायला ये बरं. मी आता इथं ताईजवळ राहील, तू काळजी करू नको, असं तेजू म्हणताच इकडे बिजलीचे अश्रू गालावरून ओघळत. सिद्धीने फोन घेतला. आई, तू कामावर जात जा, मी तेजूची काळजी घेईन, लवकर भेटायला ये, असं सिद्धी म्हणत होती. इथे सिद्धी तेजूची आई झाली होती. कमी वयात सिद्धूला तेजूच्या जबाबदारीचं ओझं व्हावं लागणार होतं. बिजलीला गैवरून आलं होतं. तितक्यात खूप फोन चालू आहेत म्हणून मॅडमने फोन ठेवला. तेजू आणि सिद्धू आईच्या बोलण्यामुळे थोड्याशा खुश होऊन आपल्या खोलीकडे निघाल्या. इकडं बिजली त्यांच्या आठवणीने बेजार होऊन डोळे मिटत तिथेच चटईवर लवणली. लेकरांची काळजी आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. इकडे बिजलीला त्या रात्री दोघींच्या आठवणीने बेजार केले होते. तर तिकडे तेजूने सिद्धीजवळ आई कधी येईल असा हेका लावला होता. वयाच्या 9व्या-10व्या वर्षीच सिद्धू तेजूची आई झाली होती. लावणीचा सराव नियमितपणे सुरू होता. त्यांच्या खोल्यांची व्यवस्था, रंगमंच व्यवस्था करणारा श्याम मात्र या ना त्या कारणाने बिजलीशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांना स्वयंपाकात मदत कर, पाणी आणून दे, किराणा आणून दे. रंगमंचावर सराव करतानाही इतर मुलींपेक्षा त्यांचं बिजलीकडे जास्त लक्ष असायचं. बिजली वयाने त्याच्यापेक्षा मोठी होती. बिजली त्याच्याकडे दुर्लक्षही करत होती. हा आपल्याला खूप मदत करतोय, जवळ राहण्याचा प्रयत्न करतोय, हे बिजलीच्याही लक्षात येत होते. कधी रात्रीच्या वेळी सराव संपला आणि बिजली संगू रूममध्ये आली की तो पाठोपाठ येत असे. ताई, आज डबा नाही मला, असे म्हटल्यावर बिजली आणि संगू त्याच्यासाठी थोडासा स्वयंपाक वाढवत होत्या.
हा त्या दोघींजवळ जास्त जवळीक करतोय हे बाकीच्या मुलींच्या लक्षात यायला लागले होते. त्यामुळे त्याचा थोडासा हेवा करायच्या. असाच तो रात्री 10च्या सुमारास बिजलीच्या रूमवर आला. संगीता शेजारी मुलींबरोबर गप्पा मारत होती. घरात बिजली एकटीच होती. क्रमशः